चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 4 मे शनिवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे वैशाख महिन्यातील पहिली वरुथणी एकादशी। बघा, एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। असं म्हटलं जातं की एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते, इच्छित असणारी प्रत्येक मनोकामना पूर्ण होते आणि घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपत जाते। दारिद्र्याचा नाश करण्यासाठी, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची अखंड कृपा आपल्या घरामध्ये राहण्यासाठी एकादशीचं व्रत धरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बरेचसे लोक एकादशीचं व्रत करतात, पण बऱ्याच वेळा आपल्या फिजिकल काही कंडिशन असतात, मेडिकल चालू असतात, टॅबलेट्स, आजारपणामुळे आपल्याला व्रत धरता येत नाही। मग अशा वेळेस एकादशीच्या दिवशी एखादी सेवा जरी तुम्ही केली, एखादा उपाय जरी केला तरी संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ लाभते। यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो उद्याच्या दिवशी सकाळीच तुम्हाला करायचा आहे। तुम्ही व्रत धरणार असाल तरीही हा उपाय करायचा आहे, आणि जर व्रत धरणार नसाल की त्या मला जास्त सेवा करायला वेळ नाही किंवा जास्त आम्ही काहीच करणार नाही, तर त्यांनी ही सेवा आवर्जून करा, कारण या सेवेने संपूर्ण व्रताचं फळ लाभेल, घरातील दारिद्र्य संपेल, इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होईल। बघा, हा उपाय भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे। आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती असेल ही आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे, घरामध्ये असणारं धनधान्य आहे यामध्ये वृद्धी करणार आहे। या उपायाने तुमचे दिवस बदलायला लागतील आणि घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य, ती गरिबी कुठेतरी कमी व्हायला लागेल। उद्याच्या दिवशी खरं तर हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रत्येक महिन्याचं एक विशेष महत्त्व आहे। वैशाख महिना जो आहे हा वैशाख महिना ही सेवा आणि उपाय करण्यासाठी, दानधर्म, स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या महिन्यात असंख्य ठिकाणी बघा, जे लक्ष्मीचे वगैरे स्थान असतात त्या ठिकाणी मोस्टली खरं तर या महिन्यामध्ये जत्रा असतात। तुम्ही बघत असाल आजूबाजूला जत्रा सुरू झाल्या असतील, लक्ष्मीच्या म्हणजे देवीच्याच मंदिरामध्ये या जत्रा ज्या आहेत त्या भरवल्या जातात, कारण वैशाख महिना जो आहे तो लक्ष्मीची सेवा करण्यासाठी उच्च कोटीचा मानला जातो। पालखी सोहळा असेल किंवा मग देवीच्या ज्या काही विशेष सेवा असतात, देवीचे काही मानपान असतात, हे करण्यासाठी वैशाख महिना हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या महिन्यात आलेली जी विशेष तिथी आणि विशेष मिती आहे तीही तितकीच महत्त्वाची समजली जाते। बघा, आता उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचे, खरं तर उद्या लवकर उठायचं आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल घालायचं आहे, थोडं गोमूत्र, एक चिमूटभर हळद घालायची आहे, हे सगळं मिक्स करून या पाण्याने उद्याच्या दिवशी तुम्हाला स्नान करायचं आहे। सूर्याला न चुकता अर्घ्य द्यायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, दाराच्या समोर एक सुंदर सडा घालायचा आहे। हे सगळं काही तुमचं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे। याच्यासाठी तुम्हाला या झाडाचं पान लागणार आहे। आता कुठल्या झाडाचं पान, तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची 2 पानं आपल्या घरी आणायची आहेत। बघा, पिंपळाचं झाड ज्यावरती भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो, आणि या झाडाच्या पानाचा, खोडाचा, मुळाचा, अगदी या झाडातील प्रत्येक गोष्टीचा तुम्ही उपाय केला तर आयुष्यात लाखो पटीने त्याचा आपल्याला लाभ होत असतो। असं म्हटलं जातं की एकादशी असेल, चतुर्थी असेल, पौर्णिमा असेल किंवा मग अमावस्या असेल, या विशेष दिवशी या झाडातून एक दिव्य शक्ती बाहेर पडत असते। हे जे झाड आहे ते दैवी शक्तीने भरभरलेलं आहे। या झाडातील प्रत्येक गोष्टीचा आपल्या पुरातन शास्त्रामध्ये असेल, धर्मशास्त्रामध्ये असेल, तांत्रिक क्रियांमध्ये असेल किंवा मग मांत्रिक क्रियांमध्ये असेल, या झाडाचा प्रत्येक गोष्टीमध्ये उपाय केला जातो। आता उद्याचा जो दिवस आहे तो भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणार आहे आणि हे जे झाड आहे यावरती भगवान श्री विष्णूंचा सास आहे, म्हणून या झाडाची तुम्हाला 2 पानं आपल्या घरी आणायची आहेत। 2ही पानं जे आहेत ते स्वच्छ अगोदर पाण्याने धुवून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर एक छोटंसं प्लेट घ्यायचं आहे, त्या प्लेटमध्ये ही 2ही पानं ठेवायची आहेत। एक पान हे माता लक्ष्मीचं स्वरूप असणार, तर दुसरं पान हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप असणार। 2ही पानांना सगळ्यात अगोदर अत्तर लावायचे आहे। 2ही पानांच्या वरती तुम्हाला
हळदी कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे। हे करून झालं म्हणजे हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। जी माता लक्ष्मीचं जे पान आहे त्यावरतीही एक सुपारी ठेवायची आणि जे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे त्यावरतीही एक सुपारी ठेवून द्यायची। दोनही सुपाऱ्यांची आता पूजा करायची आहे। दोनही सुपाऱ्यांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोडे अक्षदा अर्पण करायचे आहेत। हे करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, एका वाटीत हळद घ्यायची आहे आणि एका वाटीत कुंकू घ्यायचं आहे। जी सुपारी माता लक्ष्मी स्वरूप असेल, जी सुपारी माता लक्ष्मी स्वरूप असेल त्याच्यावरती तुम्हाला या 3 बोटांनी कुंकू अर्पण करायचं आहे। कुंकू अर्पण करत असताना श्री सुक्तमाचं पठण करायचं आहे। माता लक्ष्मीला घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे, ठीक आहे। आणि जे भगवान श्री विष्णूंची सुपारी असेल त्याच्यावरती तुम्हाला याच 3 बोटांनी थोडी थोडी चिमटीने हळद अर्पण करायची आहे। हळद अर्पण करत असताना तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। अगदी एक ओवी म्हटली थोडीशी हळद अर्पण करायची, पुन्हा दुसरी ओवी म्हणायची, पुन्हा थोडीशी हळद अर्पण करायची। असं जी भगवान श्री विष्णूंची सुपारी असेल त्याच्यावरती हळद अर्पण करायची आहे। बघा, माता लक्ष्मीला कुंकू हे अत्यंत प्रिय आहे, तर भगवान श्री विष्णूंना हळद ही विशेष महत्त्वाची आहे। या दोनही गोष्टी त्यांच्या आवडीनुसार जेव्हा तुम्ही याच्यावरती अर्पण कराल तेव्हा हे दोघेही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी त्या क्षणात तुमच्याकडे प्रसन्न होतील, तुमच्याकडे ते आकर्षित होतील आणि उद्याच्या दिवशी त्यांचं आपल्या घरात आपल्या आयुष्यात प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं आहे। आता काय करायचं, दोनही सुपाऱ्यांना धूप दीप सगळं काही अर्पण करून घ्यायचं। त्याच्यानंतर दिवसभर ह्या दोनही सुपाऱ्या दोनही पानांवरती अशाच ठेवून द्यायच्या, उचलायच्या नाही, काय नाही, काहीच नाही। संध्याकाळी 6:30 ते 7:30ची वेळ झाली, जिला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, या वेळामध्ये 2 लाल रंगाचे फडके घ्यायचे। त्याच्यातील जी लक्ष्मी स्वरूप असणारी जी सुपारी आहे ती एका लाल रंगाच्या फडक्यात बांधायची आणि ती आपल्या तिजोरीमध्ये स्थापन करून ठेवून द्यायची। पुन्हा दुसरा लाल रंगाचा फडका घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दुसरी जी सुपारी आहे पिंपळाच्या पानावरती, बघा पानासकट ते उचलायचं, फक्त सुपारीच नाही, पानासकट दुसरी सुपारी उचलायची जे भगवान श्री विष्णूंचं प्रतीक आहे आणि तीही लाल रंगाच्या त्या कापडामध्ये ठेवून द्यायची। त्याच्यानंतर त्याही कापडाला एक घट्ट गाठ मारायची आणि ही जी छोटीशी पोटली तयार होईल ही देवघरामध्ये अखंड स्वरूपाने ठेवून द्यायची। आता किती दिवस ठेवायचं ते तुमच्यावरती डिपेंड आहे। जोपर्यंत घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत नाहीये, घरामध्ये बरकत आल्यासारखं वाटत नाहीये, घरामध्ये पैशांचा ओघ वाढत नाहीये किंवा घरामध्ये सुख येत नाही, तोपर्यंत या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या तशाच ठेवायच्या। फक्त प्रत्येक एकादशीला त्या बाहेर काढायच्या, देवघरात पोटल्या ठेवायच्या, सोडायच्या नाही, काहीच नाही, वरूनच धूप दीप दाखवायचं, पुन्हा मूळ जागी 6-7:30च्या दरम्यान, सायंकाळी 6-7:30च्या दरम्यान त्या ठेवून द्यायच्या। या उपायाने बघा तुमच्या घराची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही या पिंपळांच्या पानावरती ज्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास आहे, जेव्हा उद्याच्या दिवशी ही 2 पानं तुम्ही घरात आणाल त्या पानांच्या स्वरूपातच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची कृपा प्राप्त होईल। जेव्हा याच्यावरती तुम्ही सुपारी ठेवाल, प्रत्येक शुभ कामामध्ये सुपारीचं महत्त्व हे विशेष आहे। सुपारीशिवाय खरं तर कुठलीच विधी किंवा कुठलीच पूजा ही अपूर्ण आहे। जेव्हा तुम्ही या सुपारीवरती हळदी कुंकू अर्पण कराल, म्हणजे माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री विष्णूचं स्वरूप समजून जेव्हा हळदी कुंकू अर्पण कराल त्या क्षणात तुमच्या घराकडे लक्ष्मीही प्रसन्न होईल, त्या क्षणात तुमच्या घराकडे भगवान श्री विष्णूंची कृपाही प्राप्त होईल। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। बघा, लक्ष्मी जी आहे ती खरं तर आपल्या धनधान्यात असते। जिथे तिजोरीत आपण पैसा नाणं ठेवतो तिथे आपली लक्ष्मी खऱ्या रूपाने असते आणि भगवान श्री विष्णूंची कृपा ही आपल्या देवघरामध्ये असते, जिथून ते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे सगळं काही आपल्याला भरभरून देत असतात। जेव्हा या दोनही गोष्टी तुमच्या तिजोरीत आणि तुमच्या देवघरात असेल तेव्हा तुमच्या घरामध्ये फक्त आणि फक्त सुख समृद्धी ऐश्वर्य हे सगळं काही राहत जाईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्कीच करा।